वीर बरोबर आलेलो आहे आम्ही गवताच्या जंगलात. चला वीर चल. आणि 1.5-2 वर्षातून पहिल्यांदा वीर इकडे वरती आले बघा, तिथून त्याच्या खालून. कारण बाहेर राज्यातल्या लोकांना आपल्या लोकांनी जमिनी विकल्या आहेत. मग ह्यांनी काय केलं, हे असं कंपाऊंड टाकलं की आतमध्ये कोणी यायचं नाही. नाहीतर 1.5-2 वर्षापूर्वी ना सगळे लोक इकडं फिरायचे मस्त. पण ह्या लोकांनी बघा सगळं कंपाऊंड मारून घेतलेलं आहे. आता काही दारुड्या लोकांनी ते तोडून इकडे येऊन बसतायत. मी तर 2 वर्षातून आलेले आहे इकडे बघा. हे आहे गवताचं जंगल. आणि त्यावेळेस लोक फिरायला यायचे ना, तर गवत वगैरे काही नव्हतं. ह्या लोकांनी अशा बनवल्या आहेत बिल्डिंग्स. पण ह्या फ्लॅटच्या किमती 2.5 ते 3 करोड आहे. मग थोडा विचार करा, ह्या बिल्डिंग्स बांधल्या कोणी असतील. कारण इथले जे बिल्डर्स आहेत ते कधीच 2.5 आणि 3 करोडला फ्लॅट विकणारे नाही, एवढं तर माहिती आहे. पण ह्या अशा जंगलांचं नंतर कसं होणार माहिती नाही आहे. आणि डायरेक्ट ह्या बिल्डिंगमध्ये सांगतात काय, मराठी लोकांना फ्लॅट मिळणार नाही. मग विचार करा ही लोक कोण असतील. मला कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही, पण आमच्या लोकांनी इथे अनेक लोकांना आसरा दिला, सहारा दिला, घरं दिली, जागा दिल्या, प्लॉट, दुकाने भाड्याने दिलेत. ते कधीच असे म्हणले नाहीत की आम्ही या लोकांना देणार नाही. आणि सगळ्या लोकांना दिले. बाबू माझं गवत खातोय बघा. आज वीरला खूप दिवसांनी गवत दिसले ना वीरा, खा. पण काही लोक आहे ना, कारण नसताना आमचं तुमचं, तुमच्या लोकांना नाही. आणि आपल्या लोकांना खूप म्हणजे खूप महागामध्ये फ्लॅट देतात. सकाळी सकाळी आवाज खूपच येतो, कारण चढून आल्यामुळे ना. पलीकडे बहुतेक हॉस्टेल आहे. काय होतंय दादा, ऊन लागते. वीर दादाला ऊन लागते. चला चला, दमलं माझं लेकरू. चला चला माघारी. वीर मम्मा कुठे? वीर मम्माची सावली बघायची तुला. कधी कधी आहे ना वीर त्याच्या सावलीबरोबर छान खेळतो. गवत पाहिजे ना बाबाला माझ्या. हे घे हे घे हे घे हे धर. पोट बिघडले म्हणजे बाबाचं. हे गवत तर हे बघ हे बघ. का गंदा. चला चला आपल्या घरी जायचे. चला चला चल पटकन. दिसतंय का गवत? मुके प्राणी पोट बिघडले की हिरवं गवत खातात. पण येतं आता हिरवं गवत नाही, हे असलं गवत असल्यामुळं काय खाणार येतो. पण तरी तो प्रयत्न करतोय शोधण्याचा हिरवं गवत. त्याला सापडत नाही. आणि मी देते थोडं थोडं छोटं काढून, तर तो खात नाही. देऊ का वीर? थांब. चल गुड बॉय. जमलं माझ्या बाबूला चालायचं, जायचं बाहेर. कसं जायचं आता माझाच प्रॉब्लेम आहे. सर मागे पिलू, मागे सर. बापरे वीर, खूपच कठीण आहे बाबा इकडं पाय घ्यायचं. बापरे. चल बाबू आता. चला चला चला. हे इथून असं बघा वरती पाय टाकून गेले होते 2 वर्षातून. छान वाटतंय ना वीर, थंड थंड हवा. कसं वाटलं गवताचं जंगल? इकडं गाई पण चरायला येतात बघा. आता एकदा छान हिरवगार झालं ना, ते एक गवळी म्हणजे आहे तिथलेच बिबवेच आहेत गावातले, तर ते त्यांच्या गायींना घेऊन येतात चरायला. आणि इथं बोरीची झाडं खूप आहेत. सीझनला बोरं खूप खायला मिळतात. हो ना वीरा? वीरा काय कंटाळलं ग माझं लेकरू, खूप कंटाळतंय लगेच. हां काय? चला सेकंड डे मम्माला नाही देणार, कारण आम्ही दमलेलो आहे. सेकंड नाही काय नाही. आता बसा, चला घरी, उठा. चला जंगलात जायचंय का परत? बराच वेळ झालं आम्ही त्या गवतातून बाहेर आलो बघा. बराच वेळ झाला तो झोपला. म्हटलं त्याला किती वेळ म्हणते चल बाळा चल बाळा. बाळाला काही कळेनच काय सांगते आई ते. हां बाळाचे पप्पा काय असे झोपवतात का इथं? होय, इथं झोप म्हणतात का तुला? किती वेळ झाला मी त्याला चल म्हणते, कोणच नाही इकडं. हा पोरगा काही यायलाच मागे ना. मी जाते, जाऊ देत.
त्याला राहायचे तर राहू देत, काय करणार मी. 10 वाजलेत सकाळचे. घरी कामधंदा आहे ना मला, सगळं आवरून परत बाकीच्यांना खायला द्यायला जायचं आहे. हां, उठले 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 शीट. नशीब माझं, नशीब. हां, काय एवढा वेळ लागतो का सांगायला आईला? चला पटपट चला, आता खूप लांब जायचं आहे आपल्याला, पर खाली तिकडं जायचं आहे. चला इकडे, इकडनं ये. चल इकडनं, तिकडनं चल इकडं. चला ये रे माझ्या दादा. नको तिकडे, नको नको बोललं ना, इकडे ये. चल तिकडनं. चला पटपट पटपट चालायचं आहे खाली. हां, आता चालायला लागलं ग माझं लेकरू. पटपट. लय छान आहे ते, लय छान आहे माझा बाबू, आहे ना. चला आम्ही आता मोबाईल ठेवतो ना, मी पटपट पटपट खाली जातो. चल 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 दादा, चल पटकन. सावलीतून चल पटकन. चला 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 चला. खाली ना खडक असल्यामुळे ना पावसाळ्यात अजिबात पाय भरत नाही तिकडे, काही वाटत नाही फिरायला. त्याच्यामुळे वीर आमचा 12 महिने इकडेच असतो बघा फिरायला. पूर्ण खडक. अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही घरी जायला निघालोय बघा. अर्ध्या रस्त्यात आलो म्हणजे मध्यभागी. अजून अर्धा रस्ता आम्हाला चालायचा आहे ना वीर. चला चला चला. इतके सुंदर खडक आहेत ना इथे. चला चला चला. छान चालतो आमचा वीर, पण किती चाललं तरी त्याची तब्येत का कमी होत नाही तेच कळत नाही, आहे ना. बाळाचं वजन लागला बसायला. हे बघा, दमला ना, दमला होय दादा. चला हळूहळू जाऊ दादा. हा बघा खडक, आणि आम्ही चाललेलो आहे खाली. वीर आमचा खूप दमलेला आहे. चल बाबुडी चला. चला चला चला. शोधकार्य बंद कर. त्या दादाचे खूप मोठे 2 डॉगे आलेले आहेत. आणि इथे सांगू का, अजून आता ज्या दादांनी कमेंट्स केली ना आईवडिलांना सांभाळत नाही आणि काय ते कुत्रे मांजरं पाळतात, अहो त्या आईवडिलांमुळेच आम्हाला कुत्र्या मांजरांची सेवा करण्याचं आहे ना भाग्य मिळालेलं आहे. कारण खूप म्हणजे खूप गरीब घरातून आम्ही आलेलो आहे. माझे मिस्टर आणि मी, त्यांनी खूप कष्टाने खूप कष्ट केलेत. त्यावेळेस आमच्याकडे काहीच नव्हतं की ज्या लेकरांची सेवा आम्ही करू शकू किंवा त्यांना 2 घास देऊ शकू. पण आज परमेश्वराने आम्हाला थोडंसं आमचं चांगलं झालं आमच्या कष्टामुळं, आणि त्यामुळं आम्ही आमच्या रस्त्यावरच्या लेकरांची सेवा करतो आहे. आणि याच्यामुळे आम्हाला ते मिळाले, ह्या लेकरामुळे. आज 10 ते 12 वर्ष झालं आम्ही, म्हणजे हा आल्याच्या नंतर आम्ही त्यांना डॉग फूड देतो, नाही तर पहिली चपाती भात असं द्यायचं. आणि आज ह्याच्या म्हणजे पायगुणामुळे आमचं खरंच खूप चांगलं होत चाललं आहे. त्यामुळं काही लोक बोलत आम्हाला काही फरक पडत नाही. पण आजपर्यंत खरं सांगू का, कोणीच वाईट नव्हतं बोलले. पण ते दादा असे का बोलले की आईवडिलांना काही सांभाळत नाही वगैरे, अशा औलादी शी असे आहेत काही लोक, मला पण माहिती आहे. पण चला इथून चल, चल पुढे चल पटकन चल. आमच्या बाबूला माहिती आहे. चला आम्ही टेकडीवरून खाली आलेलो आहे, परत आता रस्त्याने यात चाललेलो आहे. वीर इकडे थांब, मी तुला दाखवते रस्ता जायचं. आपण आलो कुठून मगाशी आलो कुठून? चल इकडं नाही, माझ्या मागे. लोकांनी ना काय हालत करून ठेवली रस्त्याची. पाऊस पडला की खूप चिखल आणि घाण होते इकडं. ये बाळा चल, ये लवकर चल, ये चल चल चल. आलो आम्ही खाली. आता वीर आमच्या गाडीवर बसून जाणार. जुनी पुराणी गाडी आहे पण आहे. चला लेकरांपर्यंत पोचण्यासाठी. चला बाबू आला आमच्या टेकडीवरून. ही एवढी मोठी टेकडी आहेत. मुलं बघा इकडं खेळत आहेत क्रिकेट, रविवार असल्यामुळे. इकडे 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 इकड नाही चिखल आहे बाबू खाली. इकडे टेकडीवरून आम्ही खाली आलेलो आहे बघा. आणि आल्याबरोबर आमचे वीर शेठ धबूक दिशी पडले आणि मग त्याला भेटायला आलेले आहेत जॉय शेठ.
राणी मॅडम परत माघारी चाललेले आहेत. चला बाबू, फक्त जॉय राहिला खायला द्यायचं, मी जॉयला खाऊ देते. हां चल चल पटकन जॉय धर, चले लवकर. इकडे येणार आहे जॉयडा. माझे पेपर वरतीच राहिले बाळा. इकडे जॉय, इकडे चल. वीर तुला नाही खायचं, 1 मिनिट थांब. जॉयला द्यायचे, जॉयला. ए राणी तू खाल्लंय ना गुडिया? तुला नकोय दादा, आपण घरी गेल्यावर खाऊयात. घ्या, सांडलं सगळं. राजा तू खाल्लंय मागाशी? हा घे, धर जॉय. मीरू थांब, देते मीरा, 1 मिनिट. मीरा राणी, मीरा ती चालली वीरला भेटायला. हो हो देते, ओढून नको घेऊ. हे घे. अगं तू पेपर काय करू तुला सर ना मिरे. पेपर टाकेपर्यंत दम नाही का? काय काय केलं, काय केलं? हां वीर त्यांना खाऊ देत. जॉय तुला नाही खाऊन दिलं ना रे त्यांनी. दर इकडे तू.